मानसी स्टेशन आले, पण चर्नी रोड चर्चगेट यायला अजून 2 स्टेशन आहेत. झोपली होतीस का? चांगली जागी आहे मी. चर्नी रोडलाच उतरायचे. चल लवकर. मानसीने सुरभीला खाली उतरण्यास भाग पाडले. एरवी बडबड करणारी मानसी आज दादरला चढल्यापासून डोळे मिटून गप्प बसली होती. मानसी, बरं वाटत नाहीये का? आज अगदी गुमसुम आहेस. तेच सांगायचंय तुला. चल समोरच्या हॉटेलात बसूया. काय बिघडलं असेल हिचं? सुरभीच्या मनात तर्कवितर्कांची चक्रे फिरू लागली. सुरभी, आईबाबांनी माझं लग्न ठरवलंय. काय, तुला न विचारताच? बाबांनी म्हणे त्यांच्या मित्राला श्यामकाकांना वचन दिलं होतं. त्यांच्या महेशशी माझं लग्न होईल असं. इतकी वर्ष कधी उल्लेख केला नाही तो. बोलू नये पण बोलतेच. संसाराचा गाडा ओढायला माझा पगार हवा होता ना. खरेच होते ते. तिच्या बाबांचा तुटपुंजा पगार घर चालवायला अपुरा पडत होता. मानसी शिकवण्यासुद्धा करीत असे. ती BA झाली, तिला MA करायचे होते. मनूच्या एका डिग्रीपर्यंत शिक्षण पुरे झालं. आता नोकरी शोधायला लाग. माधवचं शिक्षण व्हायचं, त्याला इंजिनिअरिंग करायचं आहे. माझ्या एकट्याच्या मिळकतीत शक्य नाही. नशिबाने तिला लवकरच नोकरी मिळाली. नोकरी करताना तिने MA अर्थशास्त्र केले. तिला बढती मिळाली, तरीही तिच्या लग्नाचा विचार वडील मनाला शिवला नाही. ऑफिसातील रमेश दिघेबरोबर तिचे सूर जुळले होते. कितीतरी दिवस त्यांच्या भेटीगाठी चालू होत्या. मेड फॉर इच अदर जोडी होती. त्या अवधीत तिने दुसऱ्यांदा MA राज्यशास्त्र केले. ती ऑफिसर झाली व आता वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला. कारण माधवचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं. सुरभी तिच्या अगदी सख्खी मैत्रीण असल्यामुळे तिला मानसीच्या जीवनपथाची समग्र माहिती होती. मानसी, रमेशचा विचार केलायस का? तू सांगितलेस का आईबाबांना? ते काही ऐकून घ्यायला तयारच नाहीत. मला शपथ घातली त्यांनी. शिवाय धमकीसुद्धा दिली की महेशशिवाय दुसऱ्या कोणाशीही मी लग्न केलं तर ते जीव देतील. तसा महेश सर्वच बाबतीत रमेशपेक्षा उजवा होता, पण प्रेमात गुंतलेले मन कधी असला विचार करत नाही. मग आता तू काय ठरवलंस? महेशशी लग्न करण्याखेरीज काही पर्याय ठेवलाच नाही आईबाबांनी? नाही तर आत्महत्या. खुळी आहे काय तू? जीव कसपटासमान आहे का फेकून द्यायला? पण रमेशचं वाईट वाटतं ग. हो ना, त्यालाही सांगायला हवं. जीवावर येते अगदी. सुरभी, तू सांगशील का ग प्लीज? छे छे, ही तुमच्यातली वैयक्तिक बाब आहे. मी कशी लुडबुड करणार त्यात? पण तू आम्हा दोघांची जवळची मैत्रीण आहेस ना. मी माझ्या नकारावर ठाम नाही राहू शकले. शेवटी मलाच ते काम करावे लागले. डोके दुखत होते म्हणून कॅन्टीनमध्ये कॉफी प्यायला चालले होते. रमेश कॅन्टीनमधून बाहेर येताना दिसला. परतण्याचा विचार करीत होते. सुरभी, बरं झालं भेटलीस. चल, मी परत येतो कॅन्टीनमध्ये. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. रमेश, मी घाईत आहे रे. खूपच डोकं दुखतंय म्हणून क्रोसिंग घेतली. बरं, गरम कॉफी घेते म्हणून बरं वाटेल. मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. या धर्मसंकटातून सुटका नसल्याची सुरभीची खात्री पटली. कोणता प्रश्न पडलाय तुला? वेळ पांघरून पेडगावला गेले. सुरभी, हल्ली मानसीला काय झालंय? फोन केला तर कट करते आणि माझ्या वाऱ्याला सुद्धा उभी राहत नाही. माझं काही चुकलंय का? तो इतका काकुळतीला येऊन बोलत होता की तिला सांगणे भाग पडले. हे बघ रमेश, तू मानसीविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलंय. रमेश जवळजवळ किंचाळलाच. ठरवलं सुद्धा? हिला न विचारता कसं शक्य आहे? तसंच आहे. तिच्या वडिलांनी त्याच्या मित्रांना वचन दिलं होतं. ते वचन मानसीने का पाळायचं? मी कोर्ट मॅरेज करायला तयार आहे. आमच्या घरातले तिला आनंदाने स्वीकारतील. सुशिक्षित, सुंदर, सुस्वभावी मानसी कोणाला आवडेल अशीच होती. हे सगळं खरं असलं तरी तिच्या आईवडिलांनी तिला शपथ घातली आहे. ठरवलेल्या मुलाशी लग्न केलं नाहीस तर जीव देऊ अशी धमकीसुद्धा दिली. हे सगळं सांगायचा धीरच होत नाही तिचा. नाईलाज आहे रे. मग काय, बोलणंच खुटलं. असे म्हणून लांब उसासा सोडून निराश मनाने तो निघून गेला. मानसीला सांगितल्यावर ती रडू लागली. रमेशने पुढच्या आठवड्यात त्याची अहमदाबादला बदली झाली. म्हणजे त्याने करूनच घेतली. तो गेल्यावरच आम्हाला ते कळले. सुरभी, माझ्या जगण्यातला रसच संपलाय. रस काढल्यावर उरलेल्या चिपाडासारखं आयुष्य माझं. काही माझ्या प्रेमाची परवड. मरत नाही म्हणून जगायचं. अशी निराश नको होऊस मानसी. तुझ्या जीवनातल्या नवीन पर्वाला आरंभ होते. काही कारणाने का असेना तू महेशला जीवनसाथी म्हणून स्वीकारलं ना, मग त्याच्याशी प्रामाणिक राहा.
रमेशने बदली करून घेतली ते एका अर्थी बरंच झालं. मला तर त्याची फसवणूक केल्यासारखं वाटते. माहिती नाही मी महेशला साथ देऊ शकेन का? मानसी, तुला खंबीर झालंच पाहिजे. मनाच्या पाठीवरून भुतकाळ पुसून टाक. मला माहिती आहे सांगणं सोपं आहे, वागणं कठीण आहे. पण मनाचा निर्धार कर आणि पुढे हो. सतत मनावर बिंबवून तिला लग्नाला तयार केली. ऑफिसमध्ये सर्वांनाच तिच्यावर रमेशच्या संबंधाबद्दल माहिती होते. त्यामुळे या विवाहाबद्दल तिच्यावरचा टपका ठेवला गेला. आजकालच्या मुली बिनदिक्त दुसऱ्याच्या भावनांशी खेळतात. पैसे मिळाल्यावर कसलं प्रेम आणि कसलं काय. बरं झालं रमेशने बदली करून घेतली, नाहीतर झुरून वाट लागली असती त्याची. वस्तुस्थिती एक सुरभीलाच माहिती होती. पण कोणाकोणाचं तोंड बंद करणार म्हणून तिने गप्प राहणंच पसंत केलं. लग्नाला ऑफिसातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सदस्य हजर होते. एका महिन्याच्या रजेनंतर ती हजर झाली. तेव्हा बरीच फ्रेश वाटत होती. सिल्कची भारी साडी, ठसठशीत मंगळसूत्र, हिरवा चुडा यामुळे तिचं मूळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. सुरभीला राहवलं नाही. आज खुशीत दिसतोय एक माणूस. मस्त झाला ना हनीमून? झाला एवढंच खरं. मला महेशच्या ठिकाणी रमेशच दिसतो ग. मग मी बेचैन होते. त्याला साथ नाही देऊ शकत. अपेक्षाभंग होतं असताना त्याचा. पण मी तरी काय करू? एक मात्र खरं, महेश खूप चांगला आहे. माझा मूड सांभाळून वागत होता. माझा शब्द पडू देत नव्हता. त्याला माझा भूतकाळ माहीत असेल का गं? सांगायला असं अवसरच मिळाला नाही. खरोखरच चांगला जोडीदार मिळालाय तुला. आता मन लावून संसार कर. माझ्या प्रेमाच्या थंडग्यावर संसाराची इमारत कशी उभी करू? हतबल आहे मी. त्याच्या घरी जणू लक्ष्मी पाणी भरत होती. महेशसुद्धा हौशी होता. नेहमी मानसी भारी भारी साड्या नेसून येत होती. परफेक्ट मॅचिंग ही तर तिची खासियतच होती. लग्नाला 2 वर्ष झाली. तरी काहीच प्रगती नाही म्हणून तिची सासू कुरकुर करू लागली. सुरभी, हल्ली आई खूपच चिडचिड करतात. मला मुलं न होण्याबद्दल टोचून बोलतात. सारखी वर्तवाई खाल्ली आणि पूजाअर्चा करायला लावतात. महेशला सुद्धा सांगता येत नाही. माझं आयुष्य म्हणजे समस्या आणि दुःखांचा सागरच आहे. असं नसतं मानसी. आयुष्य हे सुखदुःखांच्या धाग्यांनीच विणलेलं वस्त्र असतं. पण सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे असे प्रत्येकालाच वाटतं. मला सांग, तुला मूल हवंय ना? आता लग्न केलं तर मूल व्हायलाच हवं. निदान सासूबाईंसाठी. मग तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या. ती दोघेही डॉक्टरांकडे गेली. रिपोर्टवरून दोघांमध्ये काहीही दोष नसल्याचा निवाडा झाला. त्यांनी मानसीचा जीव भांड्यात पडला. मानसी, तू महेशच्या सहवासात सुखी आहेस ना? आहे, कारण मी त्याच्यात रमेशलाच बघते. तसं करू नको मानसी. रमेश हा तुझा भूतकाळ आहे. तो मागे पडला आहे. पण महेश तुझा वर्तमान आणि भविष्य आहे. तुझं सुख त्याच्यावरच अवलंबून आहे. हे मनावर बिंबव आणि तू त्याच्याशी प्रयत्न करीन. पण प्रेम जबरदस्तीने केलं जात नाही, ते आपोआप होतं. ऑफिसमधील नवरात्री कार्यक्रमाला ती सुरेख दिसत होती. हिरवी जरीची साडी, हिरवी मॅचिंग साज, भरघोस गजरे. एकाच गोष्ट खटकत होती. तिने अंगभर पदर घेतला होता. एरवी ती एका खांद्यावर पिन करीत असे. मानसी, इतका छान साज केला आहेस. काकूबाईसारखा अंगभर पदर कशाला घेतलास? नेहमीसारखा पिन कर ना. अगं, लोक नेकचा ब्लाऊज आहे ना म्हणून अंगभर पदर. मानसी, हल्ली सगळ्यांचेच लो नेक ब्लाऊज असतात. तुझी गोरीपान पाठ छान दिसेल. हिरव्या बॅकग्राऊंडवर काहीतरी काय आहेस तसंच छान दिसतं. ते काही नाही, मीच करते असे म्हणत सुरभी तिचा पदर बाजूला करायला लागली. एकदा सांगितलं ना मला असाच पदर हवाय म्हणून. ती एवढ्या जोरात ओरडली की सुरभी तिच्यापासून लांबच गेली. नंतर ती धावतच वॉशरूममध्ये गेली. काहीतरी गडबड असल्याचे जाणवून सुरभीसुद्धा तिच्या पाठीमागे धावली. ओक्साबोक्सी रडत असलेल्या मानसीने पदर बाजूला केला व सुरभीकडे पाठ केली. सुरभी, नीट. अरे बापरे, हे कधी झालं? कधी आलाय माहिती नाही. कालच माझ्या लक्षात आलं. खरं तर आज मी हेअरस्टाईल करणार होते. काल संध्याकाळी ट्राय केली आणि मागे पुढे आरसा ठेवून बघत होते तर या पांढऱ्या डागाने डोळ्यापुढे काळोखी आणली. महेशला सांगितलं का? नाही. मी आपणहून सांगणारच नाही. कळेल तेव्हा कळेल. आपण ताबडतोब डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरांनी औषधे दिली परंतु बरे होण्याची खात्री दिली नाही. जवळजवळ 1 महिन्याने तिने सुरभीला परत चर्नी रोडला गाडीतून खाली खेचले. सुरभी, त्याला कळलं ग. त्याने सासूबाईंना सांगितलं. दोघांनी माझ्यावर आग पाखडली. औषधे घेतेस ते सांगितलं का? सांगितलं ग. पण त्यांना वाटतंय लग्नाआधीपासूनच हे डाग आहेत आणि आम्ही त्यांना फसवले. त्यांनी मला ताबडतोब घर सोडायला सांगितले. घटस्फोट देणार आहे तो. सुरभी, माझ्या नशिबात संसार सुख नाही आहे. 2 वेळा डाव अर्ध्यावर सोडलाय. काय करू मी आता? जीव देण्या वाचून पर्यायच नाही. असं विद्रूप घेऊन कशाला जगायचं? ती घायमोकळून रडू लागली. कॉफी शॉपमधील सगळी त्यांच्याकडे पाहू लागली. सुरभीला काही सुचेना. मानसी, कूल डाऊन, शांत हो. सगळे आपल्याकडेच पाहतायत. त्याने घराबाहेर काढलं तर माहेरी राहा. तिथेही राहायचं नसेल तर वर्किंग वुमेन्स हॉस्टेल्स आहेत की भरपूर. तुझी नोकरी अबाधित आहे ना?
जाणो, वैद्यकीय उपचाराने तुला बरंही वाटेल. त्याच दिवशी संध्याकाळी ती माहेरी राहायला गेली. घटस्फोटाची कार्यवाही सुद्धा सुरू झाली. कुठली वाईट गोष्ट लवकरच पसरेल या रिवाजानुसार तिच्या शरीरावरील पांढरे डाग सुद्धा पसरू लागले. दादावहिनी कुरकुर करू लागली, मानू, तुझ्यावर वाईट परिस्थिती आली हे खरंय, पण आमच्या पदरी मुलगी आहे, तिच्या भवितव्याचा प्रश्न आहे. तुझा तू योग्य दिशेने विचार करावास असं मला वाटतं. ज्या भावाच्या भल्यासाठी तिने आपल्या भवितव्याचा विचार बाजूला सारला होता, त्याच भावाने तिला असह्य केले. तिच्या मनाला यातना झाल्या. आधार होता फक्त सुरभीचा. वकिलांकडे कुटुंब न्यायालयात खेटा घालताना तिचीच साथ होती. घटस्फोट तर होणारच होता. तोपर्यंत दादाकडे राहायचे व नंतर वर्किंग वुमेन्स हॉस्टेलमध्येच राहण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने तिने हालचालसुद्धा सुरू केली. अखेर निर्णयाचा दिवस आला. महेशला समोर बघून तिला बडबडून आले. तिने सुरभीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. अखेर अपेक्षेप्रमाणे निकाल लागलाच. सुरभी, मी लगेच हॉस्टेलवर जाणार आहे. मानसी, तुझं सामान आणली ना बॅग? दादावहिनी कुठे आहे? तू येतेस ना बरोबर? दादावहिनी कोर्टात हजर होती. हो, तर आज पूर्ण दिवस मी तुझ्याबरोबर असणार आहे. मानसीला कडक उन्हात थंडाव्याचा भास झाला. तेवढ्यात महेश तिच्याजवळ आला. बॅग तिच्याजवळ ठेवली. हे तुझे कपडे आणि दागिने. ऑल द बेस्ट. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुरभीने समजूत घातली, मानसी शांत हो. आपण परिस्थितीला तोंड द्यायलाच ठरवलंय ना, मग कच नाही खायची. शांतपणे तिने दादाकडची बॅग घेतली व दोघीही बाहेर आल्या. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर रमेश उभा होता. संमिश्र भावनांचा कल्लोळ मानसीच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. ती अवाक झाली. सुरभीने आश्चर्य व्यक्त केले. रमेश, तू आणि इथे कशासाठी आलास? सुरभी, माझा घटस्फोट वगैरे काही नाही. मी माझ्या प्रेमाची पूर्तता करण्यासाठी आलोय. त्याने लाल गुलाबाचे फूल मानसीच्या हातात दिले. तेव्हा ती भानावर आली. मला आजच घटस्फोट मिळणार ते तुला कसं कळलं? आमच्या सेक्शनचा संतोष जाधव आहे ना, तो तुझा सगळा वृत्तांत मला देत होता. मी कायम त्याच्या संपर्कात होतोच. मला सगळी इतभूत माहिती आहे. छुपा निस्तम निघाला हा संतोष. पण बरंच झालं ना. रमेश, हे बघ, तू जर दयेपोटी माझा स्वीकार करत असशील तर ते मला मान्य नाही. एकटं राहण्याचं मानसिक धैर्य आलंय मला. मानसी, मी तुझ्या स्वभावावर आणि गुणवत्तेवर प्रेम केलं, शरीरावर नाही. दोघांचे पहिलं प्रेम आहे हे. मर्मबंधनातल्या ठेवीसारखं जपूया. डागाळलेल्या चंद्र सर्वांना शीतलता देतोस ना, तशीच तू माझ्या जीवनात ये आणि जाणण्यांची बरसात कर. अखेर हरवलेलं गवसलेलं माझं प्रेम, असं म्हणून मानसीने आवेगाने रमेशला मिठी मारली. सुरभीने सावध केले, हे फॅमिली कोर्ट आहे, भानावर या. एक मात्र खरं, इथे लग्न मोडतातच असं नाही, पुनर्मिलन सुद्धा होऊ शकतं. रमेशनं काव्यातून भावना व्यक्त केल्या. प्रेम म्हणजे प्रेम असतं, सर्वांचं सेम नसतं. अहो कविराज, बहुत खूप. आता या 2 बॅगा आणि त्यांची मालकीण सांभाळा. तुम्ही हाकलून देण्याआधीच निघते. शेवटी गोड झाला. खदखदून हसत तिघेही तिथून निघून गेले. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.